नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेले आहे मलाई मटार पनीर पराठा. आजपर्यंत तुम्ही मलाई पराठ्याचे नाव ऐकले होते का? किंवा खाऊन बघितले होते का? जर खाल्ले असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मलाई मटार पनीर पराठा प्रोटीनयुक्त आहे. चवीला खूप मस्त लागतो. आतमध्ये गच्च भरलेले सारण, असे पारीचे अगदी मऊ लुसलुशीत, जिभेवर ठेवताच विरघळून जाणारे. नक्की ट्राय करून बघा. पराठ्यामध्ये काही वेगळी चव चाखायची असेल ना, तर नक्की हा पराठा ट्राय करा. तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता मलाई मटार पनीर पराठा तयार करूया. या ठिकाणी आपण 2 बाउल गव्हाचे पीठ घेतलेले आहे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालूया. हे गव्हाचे पीठ आपण दुधापासून भिजवून घेणार आहोत. दूध गरम करायचे हलकेसे कोमट असतानाच आपण हे घेऊ शकतो किंवा नॉर्मल टेम्परेचरचे असले तरी चालेल. अशा पद्धतीने आपण बघा हे भिजवून घेऊया. दुधामुळे काय होते की या पारीला मस्त चव येते आणि मऊ होतात आपले पराठे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे दुधाने मळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे पीठ मळून घ्यायचे आहे. हे बघा आपण बघू शकता हे संपूर्ण आपले पीठ मळून झालेले आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे छान मुठी देऊन मळून घेऊया. अशा पद्धतीने आपले हे पीठ चांगले रगडून मळून घ्यायचे जेणेकरून एकदम मऊ-मऊ आपले हे पराठे तयार होतात. तर बघा अशा पद्धतीने छान रगडून घ्यायचे आहे. हे पीठ आपले भिजवून झाल्यावर आपण हा पिठाचा डो मुरायला ठेवूया. जेणेकरून आपण ज्यावेळेला हा पराठा करू, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मऊ पीठ मळून घ्यायचे आहे. तर हा पराठा करण्याअगोदर आपण हे थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवूया. हे मुरण्यासाठी ठेवत आहोत. तर या ठिकाणी आपण घेतलेले आहे मटार. तर हे मटार आपण 1 बाउल घेतलेले आहे. तर हे आपल्याला जास्त बारीक न करता आपल्याला हे जाडे-भरडेच करून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला करून घेऊया. अशाच पद्धतीचे हे आपल्याला जाडे-भरडे वाटण करून घ्यायचे आहे. आपण बघू शकता. खूप जास्त आपल्याला हे बारीक पेस्ट करायची नाहीये. तर या ठिकाणी आपण पॅन घेतलेले आहे आणि आपण हे नॉनस्टिक पॅनचा वापर करत आहोत. अर्धा चमचा यामध्ये आपण साजूक तूप घातलेले आहे. तुम्ही बटर किंवा तेलही वापरू शकता. तुपामुळे या पराठ्याच्या सारणाला खूप मस्त चव येते. तर बघा या ठिकाणी आपले हे तूप तापून झाल्यानंतर यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा ॲड करूया. हलकासा आपल्याला मऊ पडायला लागल्यानंतर यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेले आपण यामध्ये घालूया ढोबळी मिरची. तर बघा अशा पद्धतीने आपण हे यामध्ये ॲड केलेले आहे आणि हे देखील आपण परतून घेणार आहोत. या पराठ्यामध्ये लाल मिरची किंवा हळदीचा वापर होत नाही. तर यामध्ये आता आपण घालूया ओवा. तर हा ओवा आपण हातावर क्रश करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण ही कसुरी मेथी देखील हातावर क्रश करून यामध्ये ॲड करत आहोत. यामध्ये घालूया आलं लसणाची पेस्ट. यामध्ये आता आपण घालूया जाडं-भरडं करून घेतलेले मटारचे वाटण. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण काळी मिरी पावडर देखील घालणार आहोत. हे शिजायला फार जास्त वेळ लागत नाही आणि यामध्ये आपण काळी मिरी देखील ॲड केलेली आहे. हे संपूर्ण आपलं मिक्स करून झाल्यानंतर आपण बघू शकता, की हे किती आपले चांगले मस्त मऊ शिजलेले आहे.
यामध्ये आता आपण हे पनीर घेऊया. तर हे पनीर आपल्याला अशा पद्धतीने हे किसून घ्यायचे आहे. शक्य असेल तर पॅकेटचेच पनीर वापरा. हे छान मलईदार असते आणि यात पाण्याचा अंश देखील राहत नाही. अजिबात कमी असतो पाण्याचा अंश. त्यामुळे आपल्याला हे पॅकेटचेच पनीर वापरायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण पनीर किसून घ्यायचे आहे आणि हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे संपूर्ण मिश्रणात. आपण बघू शकता. तर हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया. ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच करायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. तर यामध्ये आता आपण घालूया दही. तर अर्धी वाटी या ठिकाणी आपण दही घातलेले आहे. दही घातल्यामुळे काय होते, की हे मस्त याला क्रीमी टेक्स्चर येते. पण दही घातल्या घातल्या आपल्याला हे गॅस बंद करायचे आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आणि हे संपूर्ण मिश्रण आपल्याला कोरडे होईपर्यंत अशा पद्धतीने हे करून घ्यायचे आहे. तर आपण दही टाकल्यानंतर गॅस बंद केला होता आणि हे संपूर्ण मिक्स केल्यानंतर आपण आता हा गॅस परत पेटवलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हे परतून परतून संपूर्ण मिश्रण कोरडे होईपर्यंत करून घेणार आहोत. हे संपूर्ण आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये आपण घालूया गरम मसाला. तर या ठिकाणी आपण हा गरम मसाला घेतलेला आहे. बारीक चिरून घेतलेली फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे देखील आपण संपूर्ण मिक्स करून घेऊ. दही घातल्यानंतर ह्याला थोडासा ओलसरपणा येतो. तर हे आपल्याला संपूर्ण कोरडेच करून घ्यायचे आहे. तर बघा या ठिकाणी आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण हे मोझरेला चीज आपण या ठिकाणी हे किसून घेत आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे हवे ते चीज तुम्ही घालू शकता. चीज घातल्यामुळे यामध्ये छान चव येते. चवीनुसार यामध्ये आपण मीठ देखील घालूया. हे चीज घालून देखील आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले. यामध्ये चवीनुसार मीठ देखील आपण घातलेले आहे. यामध्ये आता आपण घालूया चाट मसाला. तुम्ही या ठिकाणी चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालू शकता. या ठिकाणी आपण इलायची पावडर देखील घातलेली आहे. इलायची पावडरमुळे या मलाई पराठ्याला खूप छान चव येते. इलायची पूड घालायला अजिबात विसरू नका. बघा, काही वेळानंतर आपले हे मिश्रण किती सुटसुटीत आणि मोकळे झालेले आहे. ओलसर सारण असेल ना, तर पराठा फुटू शकतो. त्यामुळे आपल्याला हे संपूर्ण सारण संपूर्ण कोरडे करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपले हे संपूर्ण सारण आपण थंड करून घेऊया आणि या ठिकाणी आपले हे सारण थंड झालेले आहे. या ठिकाणी आपण ही कणिक मुरण्यासाठी ठेवलेली होती. आपण बघू शकता, हा आपला पिठाचा डो किती मस्तपैकी सॉफ्ट झालेला आहे. तर हा आपण एकदा छान रगडून घेऊया. बघा कशी मऊसूद मळली गेलेली आहे आपली कणिक. पराठा अजिबात फाटत नाही. पारी सुद्धा मऊसूद बनते. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला ही छान रगडून घ्यायची आहे. आता याचे आपण हुंडा घेऊया पराठा करण्यासाठी. हा देखील आपण मस्तपैकी असा रगडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही गोल लाटी घेतलेली आहे. तर हे आता आपण कोरडे पिठामध्ये घोळून घेऊया बघा अशा पद्धतीने आणि आता आपण हे लाटायला घेऊया. अशा पद्धतीने आपण हे लाटून घेऊया. आपण हा पराठा गोल करत आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चौकोनी देखील लाटून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण हे लाटून घेतलेलं. मलाई पराठा असल्यामुळे यावर आपण तूप लावून घेत आहोत. तेलाचा वापर केला जात नाही. याप्रमाणे आपण संपूर्ण याला तूप लावून घेतलेले. तर यामध्ये आता आपण भरायचे आहे सारण. तर सारण बघा अशा पद्धतीने आपण घेत आहोत. आपण संपूर्ण हे मिश्रण थंड करून घेतलेले. तुम्हाला जर हवं असेल तर या मिश्रणामध्ये तुम्ही मेथी देखील घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण याचा हुंडा तयार करून घेऊया आणि मस्तपैकी आपण याचा पराठा लाटूया.
तर मी हा पराठा या ठिकाणी गोल करत आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चौकोनी देखील करू शकता. मलाई पराठा करण्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण याचा हा डो तयार करून घेतलेला आहे. हा संपूर्ण हातावर अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे संपूर्ण याची लाटी आणि आता आपण हा लाटूया. तर हा लाटत असताना आपल्याला अशा पद्धतीने बघा हा कोरड्या पिठात पुन्हा एक वार करून घ्यायचा आहे, घोसळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघा हा डो अशा पद्धतीने आपण करून घेत आहोत. तर आता हा आपण लाटून घेऊया. हा आपल्याला हलक्या हातानेच लाटायचा आहे. फार जोरात लाटू नका जेणेकरून त्याचे सारण बाहेर येईल. अशा पद्धतीने आपण करून घेतल्यावर याच्या कडा एकदम नीट बंद होतात आणि मस्तपैकी आपला हा पराठा लाटला जातो आपण व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे. तर आता आपण या ठिकाणी हा तवा घेतलेला आहे. हा तवा आपल्याला छान गरम करून हा मंद आचेवरच आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे. एक बाजूने शेकल्या गेलेला आहे तर आता आपण दुसऱ्या बाजूने उलटून घेतलेला आहे. या ठिकाणी मी हे गावरान तुपाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बटर किंवा तेलाचा देखील वापर करू शकता. एक बाजूनी भाजल्यानंतरच आपण ही पराठ्याची दुसरी बाजू देखील छान भाजून घेणार आहोत. हा मलाई पराठा आहे ना, त्यामुळे या पराठ्याला गावरान तुपाने छान चव येते. तर बघा अशा पद्धतीने आपण हा गावरान तूप लावून घेतलेले आहे आणि तुपामुळे हा पराठा एकदम पौष्टिक सुद्धा होतो. पराठ्याला सर्व जिन्नस एकदम पौष्टिक आहे. त्यामुळे आपण याला हे गावरान तुपानेच मस्तपैकी आलटून-पालटून शेकून घेतलेला. तर याला आता दुसऱ्या बाजूने देखील आपण हे तूप लावून घेतलेले आहे. तर बघा एक बाजू शेकल्यानंतर आपण ह्या दुसऱ्या बाजूने देखील हा शेकून घेणार आहोत. जी चव आहे ना, बाकीच्या पराठ्यांपेक्षा एकदम हटके आहे. सर्वात पौष्टिक असलेला हा मलाई पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय कराल. हा पराठा दोन्ही बाजूंनी भाजून झाला आहे. तसंच दुसरा देखील आपण भाजून घेऊया. मस्त टम्म फुललेला गरमागरम मलाई पनीर पराठा आपण बटर लावून सर्व्ह करू शकतो. तर बघा अशा पद्धतीने आपण याला हे तुपाने दोन्ही बाजूने आपण याला तूप लावून घेऊया. अशा पद्धतीने आपला हा दोन्ही बाजूनी शेकून झालेला आहे. मस्त टम्म फुललेला गरमागरम मलाई पनीर पराठा बटर घालून आपण सर्व्ह करूया. मस्त लागतो. चवीला कुठलाही चटणी सोबत, टोमॅटोची चटणी सोबत, लोणच्या सोबत, दह्यासोबत, कशासोबत जरी आपण खाल्ला तरी हा अप्रतिमच लागतो. मटार घातल्यामुळे या पराठ्याची चव अजूनच वाढते. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी झटपट तयार होणारा मलाई मटार पनीर पराठा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असाच छान प्रतिसाद असू द्या. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून रेसिपी येईल तर आपल्याला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल. तर अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया.